हॅलो फ्रेंड्स, राणी शेड्यूल मध्ये आपलं स्वागत आहे। आतापर्यंत आपण जे व्हिडिओ आहेत ते कट ब्लाउज साठी पाहिले, प्रिन्स कट साठी पाहिलेत। आजचा जो व्हिडिओ आहे अगदी बेसिक आहे, जे नवीन शिकतात स्पेशली त्यांच्यासाठी। तर इथे मी साडी घेतली आहे कॉटनची आणि आपण इथे पंजाबी ड्रेस साठी बरेच वेळेला बघा पंजाबी ड्रेस मध्ये ड्रेस शिवला जातो, पण बरेच वेळेला आपण जेव्हा इथे गळा इथेच घेतो तर होतं काय, एक तर गळा मोठा होऊन जातो, त्यामध्ये पुढच्या साईडला बरेच वेळेला काय तिथे सुनी येते। तर आजचा जो व्हिडिओ आहे बेसिक, इथे मी साडी घेतली आहे। आधी आपण हिचा पुढचा पार्ट कट करणार आहोत। मी डबल याची घडी घातली आहे। घडी कशी घातली आहे, सीट घेर घ्यायचा आहे, त्याचा चौथा पार्ट घ्यायचा आहे आणि 2 इंच त्यात एक्स्ट्रा घ्यायचा आहे। तर बघा सीट घेर आहे आपला 40 इंचाचा, 10 याचा चौथा पार्ट आणि यात आपल्याला मार्जिन घ्यायची आहे 1-2 इंचावरती। या पद्धतीने आपण कापडाची इथे घडी घातली। आता बघा बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे। उंचीविषयी जेवढी आपल्याला उंची इथे ड्रेसची ठेवायची आहे त्यात आपण घ्यायचं इथे 1-2 इंच एक्स्ट्रा। तर 2 इंच एक्स्ट्रा एवढ्यासाठी अर्धा इंचचा आपल्याला शोल्डर इथे जॉईंट करायचंय शिलाई लावायला आणि खाली 1.5 इंचची आपल्याला पट्टी फोल्ड करायची, तेवढ्यासाठी आपल्याला घ्यायचं असतं 2 इंच एक्स्ट्रा। तर इथे मी जेवढी माझी साडी आहे याचा मी पूर्ण इथे वापर करणार आहे। उंचीसाठीचा लॉंग कुर्ती आपण इथे शिवणार आहोत। तर यासाठी बघा आपण तयारची उंची आपली असणार आहे ती 42 इंच असणार आहे। तर या पॉइंट पासून खाली याला आपल्याला किनार आहे त्यामुळे 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवतोय। तर बघा आता उंचीचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल। कुठल्याही साईज साठी प्रत्येक गोष्ट शिकताना एक तर नवीन जे शिकताय गोंधळून जायचं नाही, प्रत्येक साईडला जे तुमचं मेजरमेंट आहे त्यानुसार तुम्हाला कसं हे शिवता येईल त्यानुसार मी ह्या गोष्टी तुम्हाला इथे सांगते। तर बघा आता शोल्डर विषयी, शोल्डरचं जे आपलं पूर्ण शोल्डर आहे त्याचा आपण इथे निम्मा पार्ट टाकायचा आहे। तर माझं पूर्ण शोल्डर जे आहे ते आहे इथे 16 इंचाचं। तर आपण याचा निम्मा पार्ट टाकूया 7.5 इंचावरती। 7.5 मी शोल्डर घेतो आपण 7.5 इंचावरती। तर बघा आपण इथे 7.5 वरती शोल्डर टाकलंय। त्यानंतर आता याच पॉइंट पासून आपल्याला मुंड्याची उंची टाकायची आहे। तर मुंड्याची उंची आपण इथे घेतोय 7.5 इंचावरती। तर आता या पॉइंटला एक सरळ लाईन ड्रॉ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की या पॉइंट पासून आपल्याला चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे। आता तर चेस्ट आहे आपली इथे 34 इंचाची। तर आपण 8.5 वर एक पॉइंट देऊया, परत यात घेऊया आपण मार्जिन 1.5 इंचाची। आपण फ्रंट पार्ट आधी कट करतोय त्यामुळे इथे गोलाई घ्यायची आपण 1 इंचावरती। आणि बघा आता याचं जे मेजरमेंट आहे ते आपण अगदी आतल्या हाताने गोलाई घ्यायची आहे। तर या पॉइंट पर्यंत। आता हे झाल्यानंतर आता दुसरा जो मुद्दा आहे तो आपल्याला कमरघेरचं मेजरमेंट टाकायचंय। तर या पॉइंट पासून एक 7 इंचावरती चेस्ट पासून 7 इंचाचं मेजरमेंट घ्यायचंय आणि इथे आपल्याला कमरेचं किंवा पोटाचा जो घेर आहे त्याचं आपण इथे मेजरमेंट टाकायचंय। तर बघा 32 इंचाचा आपला कमर घेर आहे। तर 8 वरती एक पॉइंट देऊया, परत यात घेऊया 1.5 इंचाची मार्जिन। फिक्स वाला पॉइंट मॅच करत नाही, एक्स्ट्रा वाला फक्त पॉइंट इथे मॅच केलाय। त्यानंतर आता सीट घेरचं मेजरमेंट टाकायचंय। तर परत याच पॉइंट पासून एक खाली 7 इंचावरती सीट घेर 40 इंचाचा आहे। तर 10 वरती एक पॉइंट देऊया आणि परत यात 1.5 इंचाची मार्जिन। आपण 2 इंच एक्स्ट्रा कापड घेताना घेतलं होतं। तर बघा आता या पॉइंट पर्यंत आता सीट घेरचं मेजरमेंट टाकून झालंय। त्यानंतर आता बघा इथे गळाचा जो घेर मेन आपला जिथे आपला गोंधळ होतो तो पॉइंट आपण इथे पाहूया। इथे जो गळ्याचा घेरा घेते मी तो घेते फक्त 2 इंचावरती, लक्षात घ्या 2 इंचाचा मी इथे जो आहे तो घेरा घेते। पाठीमागून आपला गळा जरी पॅक असणार आहे तरी फ्रंटने मी नेक इथे घेते एक 6 इंचावरती, लक्षात घ्या 6 इंचावरती हलकीशी आपण गोलाई घेऊन गळा जो आहे। आता बघा गळ्याविषयी थोडीशी आपण इथे माहिती घेऊया। तर बघा गळ्याविषयी ब्लाऊज म्हणा किंवा मग पंजाबी ड्रेस म्हणा, फ्रॉक असो किंवा मग तुम्ही इथे कुठलाही फॅन्सी जर टी शर्ट
करत असाल तर त्याविषयी मी तुम्हाला इथे शोल्डरची माहिती देईल। बघा, शोल्डरचं मेजरमेंट आपण जेव्हा इथे टाकतो तर यात गोंधळ काय होतो, एकतर तुमची चूक होते का, एक तर आपला घेरा इथे जास्त घेतला जातो, त्यानंतर तुमची जर उंची इथे गळ्याची वाढत असेल तर त्यामुळे जो पुढचा जो पार्ट आहे बऱ्याच वेळा ड्रेस शिवला जातो पण तो घालायला कम्फर्टेबल होत नाही। कारण आता बघा क्लासेसमध्ये बऱ्याचशा मुली जे येतात त्यांचा हाच एक प्रॉब्लेम होतो की त्यांच्याकडनं गोंधळ कटिंग करताना जेव्हा आपण ड्रॉ करतो देताना ते ड्रॉ होऊन जातं, पण कट करताना जर तुमचा अर्धा इंचाने एक्स्ट्रा इथे शोल्डर जर तुमचं दाबलं जात असेल, कट होत असेल तर तुम्हाला हा इथे गळ्यामध्ये प्रॉब्लेम होतो। किंवा मग हा जो प्रॉब्लेम सेम मी तुम्हाला सांगेल, इथे जो आपली गोलाईवाला पार्ट आहे, खास करून कटोरी ब्लाऊज साठीचे कमेंट्स असतात की या पॉइंटला एक तर त्यांचा फुगा येतो किंवा मग हा जो पोर्शन आहे तिथे तो एक काखेत दाबला जातो। तर या पॉइंटमध्ये मी तुम्हाला सांगेन जिथे मी हा पॉइंट ड्रॉ केलाय, कटिंग आपल्याला याच पॉइंट पासून घ्यायची, यात कमी करायचं नाहीये किंवा मग आपल्याला एक्स्ट्रा सुद्धा घ्यायचं नाही। जरी जास्त जरी झालं तरीही हा घोळ होणार आहे, जर कमी झालं तर त्यातही तुमचं ब्लाऊज म्हणा किंवा ड्रेस म्हणा किंवा जे काही असेल ते यात तुम्हाला बिघडणार आहे। तर इथे बघा, जरी मी पूर्ण इथे शोल्डरचा वापर केलाय तरी सुद्धा मी गळ्याचा घेर फक्त 2 इंचावरती घेतलाय। बऱ्याच वेळेला आपण पाहण्यात येतं की एक तर तुम्ही 2.5 घेता किंवा मग 3 घेता, यानुसार तुम्ही मेजरमेंट टाकता। तर यावेळेस तुमचं जे ड्रेसमध्ये तुमच्या या काहीशा चुका घडतात, त्यामुळे मी अगदी बेसिक का सुरुवात केली, बरेचसे व्हिडिओ माझ्या ड्रेसचे टाकून झालेत, पण डायरेक्ट जे आपण इथे पद्धत मी शिकवते त्यात तुमचे बरेचसे गोंधळ तर सुद्धा होत आहे। त्यामुळे हे जे इथे अगदी सुरुवातीचा बेसिक साडी घेतली आहे आणि एकदम नॉर्मल आपण याला कट करणार आहोत, स्टिच करणार आहोत, जेणेकरून एकदम परफेक्ट तुमचा ड्रेस जो आहे तो इथे यायला हवाय। त्यानंतर यूज म्हणजे घालता सुद्धा तुम्हाला हा त्याच पद्धतीने अगदी परफेक्ट व्हायला कम्फर्टेबल हवाय। तर बघा, आता हा पॉइंट झालाय, त्यानंतर आता बघा खाली घेरा बघा। आता जिथे मी सीट घेर घेतले, जो माझा बॉटमचा पार्ट आहे, त्या बॉटमच्या पार्टसाठी आता हा जो पार्ट आहे याला बिलकुल आपल्याला तिरकस कोसमध्ये घ्यायचं नाही। हा जो पार्ट आहे ना तो एकदम आपण नॉर्मल जी कुर्ती मी तुम्हाला सांगते, हा पार्ट आपल्याला एकदम सरळ ड्रॉ करायचा या पॉइंट पर्यंत, अजिबात त्याला एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये। जरी आपल्याला साईडचे पट टाकायचे तरी सुद्धा एक स्ट्रेट कुर्तीसाठी आपल्याला एकदम या पॉइंट पासून लाईन इथे ड्रॉ करायची। तर बघा, आता फ्रंट पार्ट जो आहे तुम्ही पूर्ण ड्रॉ करून दाखवलाय तुम्हाला या पद्धतीने। आता याची कटिंग बघा, कटिंग विषयी कटिंग मी जिथे ड्रॉ केली आहे, वारंवार तुम्हाला हीच एक गोष्ट तुम्हाला सांगेन मी, जिथे मी लाईन ड्रॉ केली कट मी त्याच पॉइंटला करतेय। बघा, आता जिथे मी ड्रॉ केलं होतं त्या गळ्याचा पार्ट आपण इथे कट केलाय। आता जिथे मी लाईन ड्रॉ केली, हा एक्स्ट्रा जेवढा पार्ट आहे याला आपण कट करून घेऊया, मग आपण ड्रॉ करूया पाठीमागचा पार्ट। तर आता बघा, जिथे आपण ड्रॉ केलं होतं तेवढा पार्ट आपण पूर्ण इथे कटिंग करून घेतली आहे। आता बघा, हे कट झाल्यानंतर आधी तर फक्त इथे 1.5 जो आपण साडी जरी असली तरी इथे 1.5 मीटर कापड मी इथे घेतलाय। फ्रंट पार्ट कट झालाय, त्यानंतर आता पाठीमागचा पार्ट जो आहे तो सीट घेरचा चौथा पार्ट टाकायचा आहे, 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय आणि तेवढी आपल्याला कापडाची इथे घडी घालायची आहे। तर इथे बघा, आपण जसं मी तुम्हाला सांगितलं त्यानुसार कापडाची घडी घालून घेतली। आता आपण पाठीमागचा पार्ट इथे कट करतोय। बाकी सगळं आपलं इथे मेजरमेंट सारखं असणार आहे, फक्त शोल्डर मध्ये बघा 7.5चं आपण इथे शोल्डर आणि फक्त इथे गळ्याची उंची आणि मुंड्याची गोलाई आहे एवढंच फक्त इथे चेंज होणार आहे। 2 इंचाचा परत आपला गळ्याचा इथे मी घेरा घेते, 2च इंचाचा घेते, लक्षात घ्या फक्त 2 इंचाचा गळ्याचा घेरा आहे। त्यानंतर पाठीमागची जी गळ्याची उंची आहे ती आपण इथे घेतोय एक फक्त 1.5 इंचावरती। आता बघा, यात एक जो प्रश्न तुम्हाला येईल तो फक्त असा की घेरा आपण 2 इंचाचा घेतोय, त्यानंतर आपण 5 इंचाचा गळा घेतलाय, त्यानंतर हा आपण कसा घालायला कम्फर्टेबल असणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण त्याआधी इथे जी मुंड्याची उंची आपण घेतली होती 7.5 इंचावरती ती आपण घेऊया। परत या पॉइंट पासून चेस्ट घेरचा चौथा पार्ट 1.5 इंचची मार्जिन। गोलाई जी आपण पाठीमागची देणार आहोत ती आहे 1.5 इंचावरती, पुढची आपण दिली होती फक्त 1 इंचावरती या पॉइंट पासून। आणि हा जो घेर आहे हा पूर्णपणे आपण बाहेरून, फ्रंटचा जो घेतला त्याला आपण आतून घेतला, याला मी पूर्णपणे गोलाई बाहेरून दिली आहे। त्यानंतर परत मेजरमेंट आता जे आपण पाठीमागच्या पार्टला घेतलं सेम त्या पद्धतीने सीट घेरचा परत इथे चौथा पार्ट 1.5 इंचची मार्जिन
इथे आपण कंबर घेरचा चौथा पार्ट 1.5 इंचाची मार्जिन. आता बघा बॉटमचा पार्ट जो आहे तो सरळ सरळ लाईन ड्रॉ करायची. तर बघा आता या पद्धतीने ड्रॉ करून झालाय पाठीमागचा पार्ट, याला आपण कट करून घेऊया. आता बघा पाठीमागचा पार्ट सुद्धा जो आपण ड्रॉ केला तर तेवढा पार्ट इथे आपण कट करून घेतलाय. आता बॅक पोर्शन पूर्ण झालाय. त्यानंतर आता आपल्याला स्लीवची कटिंग करायची आहे. तर स्लीवसाठी इथे जो आपला काठाचा पार्ट आहे, पूर्ण साडीच होती जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, त्यामुळे काठचा जो पार्ट आहे तेवढा आपण इथे स्लीवसाठी घेतोय. तर आपल्याला 4 कापडामध्ये याची घडी घालून घ्यायची आहे स्लीवसाठी. इथे आपण 4 कापडात इथे घडी घालून घेतली आहे. यापासून बंद बाजू माझ्याकडून ठेवून घेतली आहे. स्लीवची उंची जेवढीच आपल्याला स्लीव घ्यायची. आता मला इथे 5 इंचाची स्लीव हवी आहे, तर आपण 1.5 वरती देऊया. अस्तरचा ड्रेस आहे त्यामुळे मी 1 इंच यात एक्स्ट्रा घेते. यातच जर पट्टी फोल्ड करायची असती तर मग मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं असतं, पण अस्तरचा आहे त्याच्यामुळे आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतो. आता बघा हे झालं. त्यानंतर जो दंडघेराचा पार्ट आहे त्याचा बॉडीहून मेजरमेंट घेतलंय. दंडघेर पूर्ण मेजरमेंट घ्यायचंय. 12 इंचाचा दंडघेर आहे. 6 याचा निम्मा पार्ट टाकते आणि परत यात मार्जिन घेते 1.5 इंचाची. तर हा जो पार्ट आहे, आता इथे बघा आपला पाठीमागचा जो पार्ट आहे ड्रेसचा, हा आपला गोलाई वाटला पार्ट आहे जिथे आपण कट केला होता, त्याचं मेजरमेंट घ्यायचं तिरकसचं. हे दाखवतोय आपल्याला एक 8.5 इंचावरती. तर बस आपल्याला तिरकसं या पॉइंट पासून तिरकसं घ्यायचंय 8.5 इंचावरती. परत यात 1.5 इंचाची मार्जिन. तर बघा आता या पॉइंट पासून आपल्याला, आता मी तिरकसं का घेतलं, हा जो आपला पार्ट आहे हा काखेतला पार्ट असणार आहे, याचं मेजरमेंट घेताय. नवीन जे बेसिक शिकताय त्यांच्यासाठी ही माहिती देईल. या पॉइंट पासून वरती हा आपला पूर्ण काखेत जॉईन होणारा पार्ट आहे फिटिंगवाला. तर या पॉइंट पासून वरून आपल्याला 1.5 इंचावरती बघा बरोबर मेजरमेंट आलं. वरून 1.5 इंचावरती आपल्याला एक पॉइंट द्यायचा आहे आणि तिरकसं मेजरमेंट जसं मी घेऊन दाखवलं तसं तिरकसं टाकायचंय. वरून 1 इंचाचा आपल्याला गॅप घ्यायचाय आणि हलकीशी या पद्धतीने या पॉइंटला गोलाईमध्ये आपल्याला मॅच करायचंय. तर या पद्धतीने मॅच केलं. त्यानंतर हा पार्ट इकडे, तर इथे पूर्ण ड्रॉ करून घेतलंय. आता ड्रॉ झाल्यानंतर हा पार्ट आपण या पद्धतीने पूर्ण कट करायचा आहे. आता स्लीव आपली कट झाली. जे फ्रंटची गोलाई देताना आपण घाई करायची नाही, तो मी तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस दाखवेन की आपण याला कशी गोलाई द्यायची. आता स्लीव कट करून झाली. आता कॉटनचा पार्ट आहे पूर्ण पातळ, त्यामुळे आता आपण अस्तर सुद्धा कट करायचंय. त्यामुळे आपण पाहूया आता अस्तराची कटिंग. इथे आपण अस्तर घेतलंय. आता अस्तर इथे 1.5 मीटर आहे आणि अस्तराची घडी मी 4 कापडात केली. अस्तराची घडी आपल्याला 4 कापडात करायची आहे. आता बघा ठेवताना इथे मी पाठीमागचा पार्ट घेतलाय आणि याला आहे तसं आपण, यापेक्षा याची उंची आपली इथे कमी असणार अस्तराची. तर या पद्धतीने याला ठेवून घ्यायचंय आणि आहे तसं फक्त साईडच्या पॉइंट पासून याला ड्रॉ करायचंय. लक्षात घ्या एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं नाहीये. एक्स्ट्रावाला जो पार्ट आहे फक्त या पॉइंट पासून याला ड्रॉ करून घ्यायचं या पद्धतीने. तर बस एवढंच. तो ड्रॉ झालाय. आता बघा नेकची आपण इथे याची कटिंग करणार नाही. अस्तर करताना आपण जेव्हा याला जॉईन करू तेव्हा आपण कट करूया. सध्या आपण जो साईडचा पार्ट इथे ड्रॉ केला याला आपण कट करून घेऊया. तर इथे आपण याची कटिंग करून घेतली. त्यानंतर याची घडी बघा आता या पॉइंट पासून याचा वाला आपल्याला आधी सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे. तर या पॉइंटला आपण, तर इथे बघा हा आपला डबल पार्ट आहे. आता फ्रंट आणि बॅक याची आपण आधी कटिंग करून घेऊ. शोल्डरवाला पार्ट, तो शोल्डरवाला पार्ट आपण इथे वेगळा करून घेतलाय. दोघेही पार्ट आपले इथे तयार आहे, फ्रंट आणि बॅक या पद्धतीने. तर बघा दोघे पार्ट आपण अस्तराचे इथे कट करून घेतले. आता यामध्ये कापडाविषयी सांगेन. एवढ्यात आपण अस्तर कट केलंय आणि हा जो आपला उरलेला कापड आहे यात आपल्याला आता आपण जी स्लीव कट केली होती स्लीव साठी आता एक्स्ट्रा कापड आहे इथे, याला आपल्याला डबल घडी घालायची. हा जो आपला मुंढ्याचा पार्ट आहे या पॉइंट पासून
आता मी सिंगल स्लीव याच्यावर ठेवली आहे. हा आपला अस्तराचा पार्ट आहे तसा अस्तर इथे आपण ड्रॉ करून घ्यायचंय. तर इथे बघा आपले दोघंही अस्तर पण इथे कट करून झाले. आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मल कुर्तीची इथे पूर्ण अस्तरासकट इथे कटिंग पाहिली आहे. आता पुढचा जो व्हिडिओ याची आपण स्टेप बाय स्टेप अगदी पाठीमागे टक्स टाकण्यापासून ते गळा कम्फर्टेबल होईल कसा घालेला यापर्यंतचा आपण पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ आपण पुढचा पाहणार आहोत. यात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा.